4 चाकी गाडीतून उतरून थेट बांगड्या भरणाऱ्या या सर्व महिला कामधेनू सेवा परिवाराच्या बहिणी आहेत। दरवर्षी सख्या बहिणींची ज्याप्रमाणे भाऊबीज साजरी केली त्याचप्रमाणे या अकाली वैधव्य आलेल्या शेतकऱ्यांच्या विधवेची भाऊबीज देखील साजरी केली जाते। इंदापूर येथील कामधेनू सेवा परिवार हा मागील 6 वर्षांपासून विधवांच्या भाऊबीजेचा कार्यक्रम करतोय। प्रत्येक महिलेला बांगड्या, साडी चोळी आणि त्यांच्या भाच्यांना नवीन कपडे असा भाऊबीजेचा आहेर करून या महिलांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं काम कामधेनू सेवा परिवाराच्या वतीनं करण्यात येतंय। एक तर म्हणजे मला 4 मुली 1 मुलगा आहे। एवढी गरिबी परिस्थिती होती आमची आणि मालक आमचे 6 वर्ष झाले वारलेले। कामधेनूमध्ये आता 5 वर्ष पूर्ण झाले मी ह्यात आलेले। आपल्या समाजात आजही असे अनेक घटक आहेत त्यांच्या जीवनात आनंद काय असतो हेच माहीत नाही। आयुष्यभर परिस्थितीशी 2 हात करत पोटाची खळगी भरण्यातच आयुष्य निघून जाणारे कितीतरी घटक या समाजात आहेत। अशा घटकांच्या जीवनात आनंद हा शब्द फक्त नावापुरता शिल्लक आहे। यातीलच एक घटक म्हणजे ऐन तारुण्यात विधवा झालेल्या महिला। अशा महिला ज्यांना पती गेल्यानंतर या जगात कोणीही नाही आणि ज्यांना आहेत ते लक्ष देत नाहीत। अकाली विधवा झालेल्या महिलांची दिवाळी आनंदात जावी यासाठी इंदापूर तालुक्यात कामधेनू सेवा परिवाराची स्थापना करण्यात आली। या परिवारांच्या माध्यमातून दरवर्षी अकाली विधवा झालेल्या महिलांचा भाऊबीजेचा कार्यक्रम करण्यात येतो। सासरचा दोन्हीकडचा आधार नाहीये। 3 वर्षापासून माझ्या मुलींचा कामधेनू सेवा परिवारामध्ये नाव घेतलेलं आहे। मी कामधेनूची भगिनी आहे। असा सांगू शब्दात व्यक्त करणंच म्हणजे हे अशक्यच आहे सगळ्या भावना व्यक्त करणे। आणि माझ्या मुलींचं माझा सगळा खर्च मला पुढे आता नर्सिंग वगैरे करायचं आहे तर त्यासाठी त्यांनी मला मदत करण्याचं सगळं केलंय आणि नर्सिंगसाठी ऍडमिशन घ्यायची तयारी त्यांनी दाखवली। माझ्या कोर्टसाठी जे मदत लागते ते पण त्यांनी सगळं करण्याचं मला हे केलंय। माझ्या पोरींचा सगळा खर्च त्यांनी लग्नाचा वगैरे किंवा शिक्षणाचा ते करणार आहेत आणि मला म्हणजे कुठली मदत असेल किंवा मानसिक आधार जो असेल मी केव्हाही त्यांना फोन करू देत। मला ही अडचण आहे ती असेल म्हणजे माझा सख्खा भाऊ आता मी माझ्या म्हणजे जास्त काही बोलत नाही। आता माझा भाऊ पण हा सगळा कार्यक्रम टीव्हीवर बघणार घरचे म्हणजे मी काही सांगू शकत नाही माझ्या घरचं सासरचं म्हणजे मी खरंच निराधार आहे। मला म्हणजे मी स्वतः 4,500 काम करते तेवढाच माझा आधार आहे आणि आता मला असं एवढं म्हणजे 3 वर्षापासून एवढं जगण्याची उमेद आली की मी निराधार नाहीये। मी एवढे सगळे भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे आहेत आणि मी माझ्या मुलींचा एवढं चांगल्या प्रकारे सांभाळ करते आणि मला पुढं माझ्या आयुष्याला जे आले दुःख ते माझ्या मुलींना मला द्यायचं नाहीये। मिस्टरांचं निधन होऊन आज 6 वर्ष पूर्ण आहेत आणि माझा मुलगा पण 6 वर्षाचा आहे। मला 3 मुले आहेत पण ऑलरेडी आम्हाला हाकलून दिलेले आहेत का सासऱ्याने माझ्यावर म्हणजे नको ते आरोप माझ्या आबरूचे हात घालण्याचा प्रयत्न केलाय। त्याच्यामुळे मी आज 8 दिवस झालं लोकांच्या घरी राहून आहे आणि हे समजल्यानंतर मी न नाव देता इथं घेऊन आले माझ्या 2 मुलांना आणि 8 दिवसापूर्वी आमचा ऍक्सिडेंट झालाय तो आम्हाला तुमच्यासारख्या एका दादाने गाडी उचलली म्हणूनच आम्ही जगलो आहे आजपर्यंत। म्हणून मी माझ्या दादा मला आज भाऊबीज करतोय म्हणून मी त्याला गीतातून आशीर्वाद देणार आहे। पशुवैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर लक्ष्मण आजबे यांनी ग्रामीण भागात काम करत असताना विधवा महिलांचं दुःख पाहिलं। ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा महिलांचं दुःख पाहिल्यानंतर त्यांनी 6 वर्षापूर्वी कामधेनू सेवा परिवाराची स्थापना केली आहे। विधवा झालेल्या महिलांची भाऊबीज साजरी करताना प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते। जशा पद्धतीनं सख्खा भाऊ आपल्या बहिणीची भाऊबीज करतो तशाच पद्धतीनं या ठिकाणी भाऊबीज साजरी केली जाते। असं आपण काहीतरी दान केलं पाहिजे। लोक म्हणजे पैशाचं दान करतात, कुणी कुठल्या पद्धतीने दान करतात। आपण जातीनं दान आहे। मी सरांनी विचारलं की सर मी जातीनं कासार आहे, आपण जरा मी बांगड्या भरू शकतो का सर ह्या महिलांना? तर सर म्हणले अरे अवश्य, हे सगळ्यात मोठं दान मोठं आहे म्हटली। तो बेकार वाटलं सर असं की आपण ह्या संस्थेत मागच यायला पाहिजे होतं आणि बऱ्यापैकी ह्यांना आदर द्यायला पाहिजे होता। पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील या विधवा बहिणींच्या या भाऊबीजेचा कार्यक्रम म्हणजे सर्वार्थानं सामाजिक उपक्रम आहे। कामधेनू सेवा परिवार हा फक्त या बहिणीची भाऊबीज साजरी करण्यापुरताच मर्यादित राहिलेला नाही तर या बहिणींच्या मुलांच्या शिक्षणासाठीही या परिवाराकडून मदत केली जाते। मानलेल्या बहिणींच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करणं तसेच घरातही आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करून या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम मागील 5 वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे।
जे काही धाडस असतं ते धाडस ह्या कामधेनूपासून मला मिळालं. अक्षरशः मला जीवन हे नकोसं झालं होतं. माझे मिस्टर गेल्यानंतर मला किडनी स्टोनचा त्रास झाला. किडनी स्टोनचा त्रास झाल्यानंतर माझी किडनी फेल गेली. माझी किडनी फेल आहे असं समजल्यानंतर मला वाटलं की ह्या जीवनात अर्थच नाही आहे काय. मला एक मुलगी होती, म्हणजे आहे, आता सध्या 11वीला आहे ती. पण कसं बसं करून मी 7वीपर्यंत शिक्षण तिचं केलं. त्यावेळेस पूर्णपणे मी स्टॉप करणार होते शिक्षण तिचं. आणि त्यावेळेस मला असं कळलं की हे लोक ज्यांना वडील नाहीत अशा मुलांना मुलींना दत्तक घेतात आणि त्यांनी मला घरी येऊन माझी भेट घेतली. त्यावेळेस जीवन काय म्हणतात, जीवन जगण्याला कसं जगायचं ते मला कळलं. त्यांनी मला सांगितलं. दरवर्षी कामधेनू सेवा परिवारातील बहिणींची संख्या वाढत चालली आहे. यावर्षी 900 बहिणी आणि 1000 पेक्षा जास्त भाचे अशी संख्या झालेली आहे. समाजातील दुर्लक्षित असलेल्या या विधवांना मानसिक आधार देण्याचं काम कामधेनू परिवाराकडून केलं जात असल्याचं डॉक्टर लक्ष्मण आजबे यांनी सांगितलंय. वृद्धांसाठी वृद्धाश्रम निघाले, अनाथ मुलांसाठी अनाथाश्रम निघाले, परंतु तरुण विधवांसाठी कोणीही नाही, ही आजची समाजाची अवस्था आहे. आणि वास्तविक या तरुण विधवेला खूप आधाराची गरज असते, आर्थिक पण आणि मानसिक पण. तरुण विधवा आज कोणाच्याच घरात नको ही समाजाची मानसिक अवस्था आहे. पण अशा अवस्थेमध्ये सुद्धा ती सगळ्यांकडे आशेनं पाहत असते. ज्या कारणामुळं, ज्या संकटांमुळं नवऱ्याने आत्महत्या केली, ज्या कर्जामुळं नवऱ्याने आत्महत्या केली, किंवा ज्याच्यामुळं तो व्यसनी बनला, ज्या टेन्शनमुळं त्याला व्यसन लागलं, ती सगळी टेन्शन आणि कारणं आणि कर्ज आहे असं सोडून तो निघून जातो. पण आपल्या 2 लेकरांना काम करून, खुरपून, मोलमजुरी करून, ती सगळी संकट पेलून माझी बहीण ही पूर्णपणे आपल्या पायावर खंबीरपणाने उभा राहते. हे कामधेनू सेवा परिवाराच्या मानसिक आधाराचं वैशिष्ट्य आहे. वास्तविक एक वेळ पैसे दिले म्हणून कोणाचं घर सुधारलं किंवा तिची संकट गेलेत असं नाही. पण जर तुम्ही तिला मानसिक आधार दिला तर तिच्या जीवनातली जी उभारी किंवा मानसिकतेचं जे धैर्य आहे, जो तिचा आत्मविश्वास आहे, तो जर वाढला तर ती खंबीरपणानं निश्चितपणानं उभा राहते. हे आज तुम्ही सगळ्या कार्यक्रमातून अनुभवलेलंच आहे. मी तरुण बांधवांना सर्वांना विनंती करतो की माझ्या बांधवांनो, तुम्ही माझ्या ह्या विधवा भगिनीला सन्मानाची वागणूक द्या, तिच्याभोवती सुरक्षा कवच निर्माण करा. आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला विनंती करतो की तुम्ही किमान तुमच्या पत्नीला विधवा करू नका, तुमच्या मुलांना अनाथ करू नका. या कामधेनू सेवा परिवाराच्या ह्या सर्व विधवांचं दुःख पाहिलं तर किमान आपल्या घरात हे दुःख येऊ नये एवढी काळजी जरी आपण आयुष्यामध्ये घेतली तरी माझ्या बहिणीसाठी तुमच्या घरातल्या खूप मोठं काम कामधेनू सेवा परिवाराचं झालं. अकाली विधवा झालेल्या या महिलांना आर्थिक मदतीसोबतच त्यांच्या कौटुंबिक जीवनातील हरवलेला आनंद परत आणण्यासाठी कामधेनू सेवा परिवाराच्या माध्यमातून काम केलं जातंय. समाजात अशा अनेक बहिणी आहेत, त्यांना कामधेनू सेवा परिवारासारख्या भावांची गरज आहे.